यानंतरची बातमी पावसासंदर्भातली आहे। अजित पवार गटाच्या बॅनरवरती दगडफेक करण्यात आलेली आहे। लातूर मारहाणीच्या घटनेचे पडसाद उमटलेले आहेत। धाराशिवमध्ये अजित पवार गटाचे बॅनर फाडण्यात आलेले आहेत। महत्त्वाची बातमी, अजित पवार गटाच्या बॅनरवरचे दगड फेकण्यात आलेले आहेत। लातूर मारहाणीच्या घटनेचे पडसाद या ठिकाणी उमटलेले आहेत। धाराशिवमध्ये अजित पवार गटाचे बॅनर फाडण्यात आलेले आहेत। लातूरमध्ये एकीकडे बंद पाळला जातोय, दुसरीकडे आंदोलन केलं जात आहे, तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या बॅनरवरती दगडफेक सुद्धा झालेली आहे। धाराशिवमध्ये अजित पवार गटाचे बॅनर इथल्या लोकांनी फाडलेले आहेत। धाराशिवमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। लातूर बंदची हाक दिली गेलेली आहे, तर अनेक जण रस्त्यावरती उतरलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। तर तिसरीकडे लातूर मारहाणीच्या घटनेचे पडसाद उमटत असताना धाराशिवमध्ये अजित पवार गटाचे बॅनर फाडलेले आहेत। अजित पवार गटाच्या बॅनरची फाडफाड इथे चिरफाड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अजित पवार गटाचे बॅनर या ठिकाणी फाडण्याची दृश्य आता आपण पाहतोय। धाराशिवमध्ये अजित पवार गटाचे बॅनर फाडलेले आहेत। सुनील तटकरे या ठिकाणी धाराशिवच्या दौऱ्यावरती येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या या दौऱ्याला सुद्धा विरोध केला जातोय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून। लातूरमध्ये जी घटना घडलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती धाराशिवमध्ये सुद्धा बंद पुकारण्यात आलेला आहे। सुनील तटकरे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पोहोचणार आहेत। खरं तर पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीसाठी ते या ठिकाणी पोहोचणार होते, मात्र लातूरमध्ये सूरज चव्हाण यांच्याकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला जी मारहाण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवरती धाराशिवमध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी लागलेले बॅनर सुद्धा छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फाडलेले आहेत। दगडफेक झालेली आहे या बॅनरवरती। ओमकार कुलकर्णी या संदर्भातली माहिती देतात। ओमकार, सध्या धाराशिवची परिस्थिती काय? आता अजित पवार गटाचे बॅनर सुद्धा फाडलेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी। तृप्ती, जर पाहिलं तर धाराशिवमध्ये देखील लातूर येथील झालेल्या घटनेचे तीव्र असे पडसाद जे आहे ते आता उमटायला कुठेतरी सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे धाराशिवच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वी या छावा संघटनेचे कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक झालेले पाहायला मिळालेले आहेत। धाराशिव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर जाऊन या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे। त्या कार्यालयाच्या बाहेर असलेले बॅनर जे आहे ते कार्यकर्त्यांनी फाडलेले आहेत। या ठिकाणी त्या बॅनरवर दगडफेक देखील करण्यात आलेली आहे। एवढंच नाही तर ज्या रम्मी या गेममुळे हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला आहे ते पत्ते देखील या कार्यालयाच्या समोर आणून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उधळलेले आहेत। घटनास्थळी जर पाहिलं तर अत्यंत तणावाचं वातावरण या ठिकाणी जे आहे ते पाहायला मिळत आहे। पोलीस जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आता जर पाहिलं तर दंगल नियंत्रण पथकाची गाडी जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि संपूर्ण हे जे वाढते पडसाद कुठेतरी उमटताना पाहायला मिळतात त्याच अनुषंगाने आता मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर संपूर्ण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला अगदी छावणीचं स्वरूप कुठेतरी प्राप्त झालेलं पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण सुनील तटकरे यांच्या दौऱ्यादरम्यान देखील पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात आता वाढवण्यात आलेला आहे। तृप्ती, निश्चित ओमकार, अपडेट्स घेत राहू इथल्या आंदोलनाचे। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।